खरं तर हा व्हिडिओ अगोदरच आहे पण मी अपलोड केलाच नव्हता, तर चला म्हणलं आज अपलोड करूया। आणि आमच्या शेतामध्ये काय काय आहे, घराच्या भोवती आहे सर्व हे बागायत असल्यासारखे तर तुम्हाला दाखवणार आहे। तर काय काय आहे तर हे आहे रामफळीचं झाड, फुलाचं झाड ते आहेत, परत नारळाची झाडं आहेत आणि आंब्याची झाडं सुद्धा आहेत। तर हे आहे तर हे खायचे पान आहे, कोल्हापुरी पान आहे। तर तुम्हाला माहिती असेल नागिनीचं पान जे आपण देवाला ते पूजेला वगैरे लागतं किंवा आपण खातो सुद्धा ते। तर साईडला थोडीशी शेती आहे आणि साईडलाच हे शेड मारले आणि तिथे आहेत कुक्कुटपालन केलेलं आहे, म्हणजे कोंबडे आहेत। तर सगळं पांढरं शुभ्रच आहे। हे आहे डाळिंब आणि रामफळ, आंब्याचं झाड। परत एक जवळपास मला वाटते 8 दिवसाखालचा व्हिडिओ आहे। तर आंबेसुद्धा होते। परत मी गेले चिक्कूच्या झाडाकडे, त्याला 1-2 चिक्कू होते, जास्त काही नव्हते। तर ते फुलामध्ये होतं, त्याला छोटे छोटे बरेचसे चिक्कू लागले होते आणि मोठेसुद्धा काही ठिकाणी होते। त्यानंतर मी गेले शेवग्याच्या शेंगाकडे, तर शेवग्याच्या शेंगासुद्धा फार छान लागल्या होत्या, खूप छान ओरिजिनल कढीपत्ता होते। तर काही कढीपत्ता घेतला। त्यानंतर अद्रकसुद्धा आहे, तर हे अद्रक आहे तर सगळीकडेच लावलेली आहे, जेवढी पाहिजे तेवढीच घेतात ते, तशीच राहते, कोणी काढतच नाही, म्हणजे लागेल तेवढीच काढतात, बाकीची तशीच असते। एक छोटंसं मिरच्याचं झाड होतं, त्याला सुद्धा मिरच्या लागल्या होत्या। मेन म्हणजे हा उन्हाळा होता, उन्हाळ्याच्या टायमिंगमध्ये एकदा पाऊस नुकताच सुरू झाला होता। आणि हे आहे केळीचं झाड, त्याला केळी सुद्धा लागलेले आहेत। हे पूर्ण जे साईडला होते केळी होती, तर त्यानंतर त्या कोंबडे बाहेर सोडत होते, त्यामुळे त्यांनी खाऊन टाकले झाडं, त्यामुळे थोडीच झाडं राहिली। त्यानंतर इथे लावलेली आहे गवारीची शेंग आणि तिकडे जे एक लाईनमध्ये ऊसाची लाईन लावलेली आहे, ऊस आहे। आणि हे जे आहे गवती चहा आहे, कधी केला नाही पण लावलेला आहे। त्यानंतर लिंबू सुद्धा खूप लागले होते। इथे हिरवं राहण्याचं कारण असं आहे की सतत पाणी सोडलं जातं, इथं बोरला पाणी आहे त्यामुळे इथं पाणी सोडलं जातं। एवढ्या रानामध्ये पूर्ण खालून पाणी असतं, त्यामुळे सगळी झाडं हिरवे राहिलेली आहेत। त्यानंतर मी आलेली आहे गच्चीवरती, तर गच्चीवरून सुद्धा खूप छान वाटतं, हिरवंगार असं वाटतं की उन्हाळा असो पावसाळा असो हे असं हिरवंगार रान इथं राहतेच, झाडी ते असल्यामुळे खूप छान वाटतं वरती येऊन सुद्धा। अर्ध पार केले त्यानंतर आम्ही जे आंबे होते तर पाऊस येत होता त्यामुळे सगळे काढून घेतले, कारण त्यावरती पाऊस पडल्यानंतर आळ्या होण्याच्या शक्यता असतात, म्हणून आम्ही सर्व आंबे काढून घेतले। थोडेच होते ते काढून घेतले। वरती काही दिसत नव्हते। दोन्ही मुलं झाडावरती गेले होते आणि दोघंही मिळून काढले। हा आंबा खूप गोड आहे आणि हिरवा जरी खाल्ला तरी ककडी खाल्ल्यासारखंच लागतं। झाले ना आता, इथे एक होता, ही पण घेऊ का? आता एखादा भेटते का बघू आपण। एक आंबा कुणाला दिसतंय बघूया, एक आंबा कुणाला सापडते कुठे ते नाही असा कुणाला दिसतंय बघू।
आता मुलांना पाणीपुरीचा आवाज आला, त्यानंतर ते गेले पाणीपुरी आणायला. तर गावाकडे गेल्यानंतर ते प्लेट देत नाही, तर आपल्याला पाहिजे असेल तर ताट घेऊनच जावं लागतं. त्यानंतर जेवढे तुम्हाला प्लेट पाहिजे त्यानुसार ते टेस्ट खूप भारी होती. सगळं त्यांनीच तयार करून दिलं होतं आणि तुम्हाला पाहिजे असेल तसं पाणी त्यांनी दिलं. पाहिजे असेल तर पाणी वाटीमध्ये वगैरे कशामध्ये देतात किंवा त्यामध्ये सुद्धा टाकून देतात. त्याचं चाललंय तिकडं टीव्ही लावायची. त्यानंतर एक दिवस मुलाच्या टायमिंगला मी गेले थोडंसं गार्डनमध्ये आमच्या आणि तिथे बनवला मी खोपा, जे की लहानपणची आठवण म्हणून. आणि लहानपणी आम्ही खूप बनवायचो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जायचं आणि पाहायचं आहे का नाही, किंवा त्यामध्ये असं म्हणायचं की यामध्ये जाऊन चिमणी बसते. तर असं होतं आमचं छोटंसं गाव. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा.